खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर इतके पैसे ओतून सुद्धा, इतकं बजेट असून सुद्धा, जर इतक्या कमी प्रतीची व्ही-एफ-एक्स म्हणा, सी-जी-आय आणि सगळी 3Dची कामं, जर त्याच्यात नीट शॅडो नाहीये, त्याला पर्स्पेक्टिव्ह 3D डिमेन्शन्स नाहीये, तर या गोष्टींची काय उपयोग आहे असंच वाटतं. आणि इतके पैसे ओतून तुम्ही काय केलं, असा शेवटी प्रश्न प्रेक्षकांच्या समोर निर्माण होता. आणि हे सगळं असतानाच यावर एक उत्तर म्हणून एक चित्रपट सध्या आलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे कृष्णावतारम. मी आता थेट मुद्द्याकडे येतो. कृष्णावतारम हा पूर्णपणे कृष्ण, राधा, रुक्मिणी आणि सत्यभामा या 4 पात्रांच्या मध्ये या पूर्ण स्टोरीमध्ये हा चित्रपट खेळतोय. लगेचच या चित्रपटाच्या उजव्या आणि डाव्या बाजू आपण लगेच जाणून घेऊया, जास्त वेळ न घालवता. सगळ्यात पहिला म्हणजे या चित्रपटाच्या कास्टिंगवर मी येतो. सौरभजींनंतर जर कृष्णाचे कॅरेक्टर कोणी इतक्या हुबेहूब आणि व्यवस्थितपणे साकार केलं असेल तर ते सिद्धार्थ गुप्ता यांनी. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ गुप्ता हे कृष्णाची भूमिका निभावत आहेत. तर त्यांची बोलण्याची लकब म्हणा, तो ब्रीदवर असलेला कंट्रोल, वेळीच ते हसणं म्हणा, किंवा आणखीन पूर्ण चेहऱ्याचे हावभाव, देहबोली, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि अगदी कृष्ण साक्षात कसे बोलत असतील किंवा त्याचा खूप स्टडी करून त्यांनी हे ऍक्टिंग केली असं वाटतं. नौखा असा कॅरेक्टर असं वाटून येत नाही, इतकी लीला त्यांनी ती जे कॅरेक्टर आहे ते निभावलेलं आहे. सुरुवातीचा जो सिक्वेन्स आहे, ज्या सिक्वेन्समध्ये श्रीकृष्णाच्या पायाच्या बोटाला तीर लागतो, तो जो शिकारी असतो तो धावत येतो आणि प्रभूंची क्षमा याचना करतो, तर त्यावेळी तो जो पूर्ण सिक्वेन्स आहे तो खूप छानपणे रंगवलेला गेलेला आहे. म्हणजे ती फुलं पडताना म्हणा, किंवा ज्यावेळी ते बासरी उचलतात, बासरी उचलल्यापासून सृष्टीमध्ये काय काय बदल होतात आणि त्या पार्श्वभूमीवर ते चालणारं म्युझिक, या सगळ्या गोष्टी खूप खुलवून त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट केलेल्या आहेत. स्क्रीन प्रेझेन्स त्यावेळी तुम्हाला 100% दिसून येतो आणि तो खूप अप्रिशिएटिंग वाटतो. फक्त एकच गोष्ट मला जी खटकली, म्हणजे ज्यावेळी ते बासरी पकडतात, तीर लागलेला असतो, दुःख होत असतं, यातना होत असतात, रक्त वाहत असतं, अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी ते बासरी उचलतात आणि ज्यावेळी बासरी वाजवतात ना, त्यावेळी जी ऍक्टिंग झाली पाहिजे त्यांच्याकडून ती मला थोडीशी कमी वाटली. म्हणजे जर बासरी वाजवताना ओठ कसे हल्ले पाहिजेत, किंवा आपण ब्रीथ करतो ना त्यावेळी आपण आपली काय मुवमेंट होते चेहऱ्याची वगैरे, किंवा डोळे कसे बारीक होतात म्हणा, आयब्रोज कसे होतात वगैरे, ह्या बारीक बारीक गोष्टी याच्यावर फक्त थोडं लक्ष देणं मला वाटतं त्यावेळी गरजेचं होतं. बाकी एकंदरीत तो जो सिक्वेन्स आहे तो खूप छानपणे त्यांनी रंगवलेला आहे. तसंच रुक्मिणी आणि कृष्णाचा विवाह सोहळा आहे, त्यानंतर द्वारकेत येतात, चा जो पूर्ण सिक्वेन्स आहे तो खूप छान पद्धतीने दाखवलेला आहे. एक लार्जर दॅन लाईफ असा एक इमेज तुमच्या समोर उभी राहते. प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी आहे. म्हणजे मी तर रेकमेंड करेन की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट तुम्ही पाहावा, जेणेकरून या सगळ्या गोष्टी, कलर म्हणा किंवा त्यांनी केलेलं सेट, ऍक्च्युअल ह्युमन फिगर तिकडे किती कशी दिसते, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित तिकडे पाहता येईल. आणखी एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये द्रौपदीला श्रीकृष्ण जे आहेत ते वचन देत असतात, आणि त्यावेळी ते जे डायलॉग्स चालू आहेत द्रौपदी आणि श्रीकृष्णामध्ये, ते कसे त्यांनी रंगवलेले आहेत. त्यानंतर अजून एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये द्रौपदीचं चिरहरण होत असतं आणि त्यावेळी त्याची कल्पना श्रीकृष्णाला लागते, आणि मग त्यावेळी तो एक सिक्वेन्स आहे. फक्त तो सिक्वेन्स त्यांनी अब्रप्ट कट केल्यासारखा वाटतो, कारण त्या मुमेंटला आपल्याला असं वाटतं की आता हे चिरहरण कसं आहे, तिथे कृष्णाने द्रौपदीला कसं वाचवलं किंवा रक्षण केलं, तो सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळेल, पण तसं होत नाही. त्यामुळे तिकडे थोडीशी निराशा होऊ शकते. पूर्ण चित्रपटामध्ये प्रत्येक छोटे छोटे सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे सत्यभामा हिची कहाणी वेगळी दाखवली आहे, रुक्मिणी याची एंट्री कशी झाली, राधाचं इंट्रोडक्शन, आणि जॅकी श्रॉफ म्हणजे गोपालदास दाखवले, ते या चित्रपटामध्ये त्या मुलाला कहाणी सांगत असतात. हे असे पार्ट आहेत ऍक्च्युली. एडिटिंगवर खूप काम केलं असं मी म्हणेन, कारण आत्ताचे बिग बजेट सिनेमे खूप आपलं बजेट लावतात, पैसे लावतात, आणि तरीही त्या लेवलचं VFX काम म्हणा किंवा 3D एलिमेंट्स जे उभे करायचे असतात ते तितकेसे जमून येत नाहीत, आणि त्याबद्दल थोडीशी निराशा वाटते. पण त्या तुलनेत जर आपण बघायला गेलं तर या चित्रपटामध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित VFX बघायला मिळतं. बॅकग्राऊंड पाहता आणि जेवढं बजेट आहे त्या गोष्टी सगळं पाहता जे VFX आहे ते आपण ठीकठाक म्हणू शकतो. म्हणजे एकदमच खूपच खोटं खोटं वाटतंय अशातला काही भाग नाही. काही चित्रपटांमध्ये तर करोडो पैसे उधळून ते खोटं आणि चीप असं वाटत असतं, पण या चित्रपटामध्ये तशी तितकीशी काही निराशा तुमची होत नाही VFXच्या बाबतीत. मी रेकमेंड करेन की ज्यावेळी तुम्ही थिएटरला जाल ना, एका चांगल्या थिएटरला जा, ती स्क्रीन ते प्रोजेक्शन चांगलं असेल तिथे जाऊन बघा, कारण यामध्ये त्यांनी फुटेजमध्ये काढलेले कलर्स, तयार केलेले इफेक्ट्स हे बघण्यासाठी ब्रह्मास्त्र सारखे खूप मोठे काही कम्प्युटर ग्राफिक्सचा तितकासा वापर झालेला नाहीये.
पण जितके काही सीन्स आहेत ज्याची एडिटिंग झालेली आहे त्यामध्ये तो इफेक्ट जो आहे आणि जे कलर्स आलेले आहेत समोर, तर ते पाहण्यासाठी मला वाटतं चांगल्या स्क्रीनची निवड करावी आणि तिथे जाऊन हा चित्रपट पाहावा. आपण आता डाव्या बाजूबद्दल थोडंसं चर्चा करूया. याच्यामध्ये ना जामवंतजी जे आहेत त्यांच्यासोबत श्रीकृष्ण लढायला जातो, कारण त्यांना तो मणी पाहिजे असतो. त्यांच्या त्या ठिकाणी तो मणी आणायला जातात तेव्हा ॲक्शन सिक्वेन्स थोडेसे आहेत. मला वाटतं की ॲक्शन सिक्वेन्सेसवर आणखीन थोडं त्याची ॲक्शन कोरिओग्राफी म्हणा किंवा आणखीन व्यवस्थित काम झालं पाहिजे होतं, कारण तेवढ्या पार्टमुळे ना तुमची पूर्ण फिल्म जी आहे किंवा तो तेवढा पूर्ण भाग जो आहे ना तो जज केला जातो. बाकी सगळं छान होतं पण तेवढंच खराब होतं असं लोक किंवा असं प्रेक्षक म्हणतात. तर ते होऊ नये मला वाटतं त्याच्यासाठी चांगली ॲक्शन कोरिओग्राफी त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, कारण ज्यावेळी ते खाली येतात त्या गुहेमध्ये येतात आणि घसरत घसरत येतात वगैरे आणि हवेतून उडत वगैरे, हे खूप अनरिअलिस्टिक वाटतं आणि ते ज्यावेळी जाणून येतं ना की हे मुद्दाम केलेलं आहे वगैरे आणि ते मर्ज करण्यामध्ये ज्यावेळी तुम्ही असफल ठरतात तेव्हा ते थोडं डिसअपॉइंटिंग होतं. चित्रपटामध्ये बरेचसे अब्रप्ट कट तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे एक सिक्वेन्स पूर्णपणे दाखवलाय, त्याचा इंट्रो असेल म्हणा, त्याचा मेन पार्ट तो पीकपर्यंत नेला आणि त्याचा रिझल्ट आणि मग त्याला फिनिश केला. हा पूर्ण ग्राफ जो आहे जो एका सिक्वेन्समध्ये आपण मेंटेन केला पाहिजे. समजा द्रौपदीचं हरण असेल तर तिथपर्यंत ते कसे पोचले, त्यांना कशी कळलं की हे असं असं होत आहे, तिने हाक मारली, मग श्रीकृष्ण त्यांच्याकडे धावून गेले वगैरे, हे सगळं तो सिक्वेन्स बिल्ड करण्याच्या गोष्टी आहेत. तो सिक्वेन्स त्यांनी इकडे दाखवलाच नाही त्यामुळे त्याचा विषयच राहू दे. पण एक सांगण्याचं तात्पर्य असं की त्या सिक्वेन्सला ना एक ग्राफ असतो, त्या ग्राफमध्येच तुम्ही तो चढवला पाहिजे आणि त्याच ताकदीने दाखवून त्याला त्या तो पुढचा सीन त्यामध्ये मर्ज केला पाहिजे. पटकन किंवा आता ही व्यक्ती इथे होती आणि आता लगेच इथे कशी काय आली, किंवा हा सिक्वेन्स ची आपण पूर्ण मजा घेण्याआधी किंवा तो पूर्ण बघण्या अगोदरच किंवा तो आणखीन रंगण्या अगोदरच त्यांनी कट केलेला आहे असं तुम्हाला वाटू शकतं. मला वाटतं की आत्ताचे जे फिल्म्स येत आहेत सध्या बिग बजेट आणि त्यांनाही ती क्वालिटी आणता जमत नाही तितकीशी, त्या तुलनेत यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे असं मला वाटतंय. या मूवीला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका, जाऊन नक्की पहा. गाणी, व्हिज्युअल ह्या गोष्टींच्या प्रेमात तुम्ही नक्की पडाल आणि खूप छान प्रयत्न आहे, खूप छान स्टोरी आहे. आणि मी आवर्जून ही गोष्ट सांगेन, जे कोणी सिनेफाईल लोक आहेत ज्यांना सिनेमा बघायला आवडतो, तसं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचा एक पोर्टफोलिओ असतो की अमुक अमुक जे शेअर्स आहेत, स्टॉक आहेत जे माझ्या लिस्टमध्ये आहे, तसं सिनेमा ज्यांना आवडतो त्यांच्या लिस्टमध्ये ही अमुक अमुक फिल्म आहे जी मी बघितलेली आहे आणि याच्यातल्या या गोष्टी आवडल्या. आणि एक वेगळ्या प्रकारची फिल्म आहे, मायथॉलॉजिकल ड्रामा वगैरे अशा सिक्वेन्समधली फिल्म आहे आणि व्हिज्युअल वाईज थोडा एक डिफरंट तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह देते. तर या हेतूने एक वेगळी अशी फिल्म ही ठरते आणि मला वाटते की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमच्या त्या लिस्टमध्ये येणारी नक्की फिल्म असेल, जर तुम्ही सिनेमा लवर असाल तर मला वाटतं ही तुम्ही फिल्म आवर्जून बघा. तुमचे 200-250 रुपये नक्कीच या फिल्मसाठी तुम्ही जा, ते बघा. या चित्रपटातली गाणी आणि व्हिज्युअल तुम्हाला नक्की आवडतील. छान काम झालं या पूर्ण टीमकडून. तर आत्ता आपण या रिव्ह्यूमध्ये आता इथेच थांबूया. तुम्हाला चित्रपट कसा वाटला हेही आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा की असा असा एक चित्रपट आलेला आहे, कृष्णावतारम पार्ट 1 द हार्ट असं या चित्रपटाच्या पार्टचं नाव आहे. नक्कीच या चित्रपटाला प्रेम द्या. धन्यवाद.